हॅलो एव्हरीवन, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे संडेचा. तर संडेला कसं निवांत असतं सगळं, कसली घाई नाही डब्याची, मुलांना स्कूलमध्ये पाठवायची घाई नाही, सगळं शांत निवांत असतं. पण आपल्याला लवकर उठायची सवय झालेली असते ना, त्याच्यामुळे नुसतं पडून राहायला होत नाही, झोप काही येत नाही. मग मी थोडं लवकर उठलेली आणि थोडासा मी टाईम स्पेंड केला आणि बाहेर पाणी घेऊन येऊन बसली. जसं की मी कधी म्हणजे नेहमीच पिते, पण कधी-कधी खूप घाई होते ना, तेव्हा मग नाही होत शक्य हे गरम पाणी प्यायला. नाहीतर रोज मी ग्लासभर गरम पाणी पिण्याचा सकाळी उठल्या-उठल्या प्रयत्न करते. आणि मग खूप घाई असते, लवकर थोडंसं उठायला उशीर होतो. अगदी 5-10 मिनटं जरी उशीर झाला ना, तरी खूप प्रॉब्लेम होतो. आणि मग मी हा मिड टाईम ना खूप स्पेंड केला, एन्जॉय केला स्वतःशीच. बरेच गोष्टी विचार केल्या, ठरवल्या. आणि त्या दिवशी आम्ही ना नाश्ता बाहेरून मागवलेला. आमच्या इथे गाववाल्यांचं एक सकाळचं स्टॉल लावतात ते. त्यांच्याकडे घावणे, आंबोळ्या आणि बऱ्याच गोष्टी मिळतात. तर आम्ही अप्पे आणि घावणे आणलेले मिस्टरांनी माझ्या. तर ते रेडीमेड नाश्ता केला त्या दिवशी. मला काही जास्त कष्ट करावे लागले नाहीत. तर सकाळचं ना थोडंसं मी टाईम स्पेंड केला ना, की खूप छान आणि खूप रिलॅक्स वाटतं. दिवस फार छान जातो. म्हणजे असं वाटतं ना की आपल्याला चल उद्या संडे आहे, तर मी लोळत पडून राहते, आरामात उठते 9 वाजता वगैरे 10 वाजता. पण तसं होत नाही. उलट आपल्याला सुट्टीच्या दिवशीच लवकर जाग येते आणि आपलं छान वाटतं, मस्त वाटतं. मग मी थोडा अर्धा तास गॅलरीमध्ये बसून होती, काय विचार केला. मला पुढे काय गोष्टी करायच्या आहेत, ह्या आठवड्यात मला व्लॉग डेली शेअर करायचं आहे. त्यासाठी मग मी काय प्रिपरेशन करू, असं सगळं डोक्यात चाललेलं. मस्त अर्धा तास बाहेर बसली आणि नंतर मग काय सगळं काम वगैरे आवरायचं असतं आपल्याला. नेहमीची जी काय असतात ती. ह्या माझ्याकडे मिरच्या बऱ्याच दिवसापासून पडलेल्या होत्या, तर म्हटलं आज मिरच्या फ्राय करूया. कारण श्रावण असल्यामुळे नॉनव्हेजचा तर काही प्रश्न येत नाही, संडे असूनसुद्धा. मग म्हटलं आज मिरच्या तळूया. बाकीचं नेहमीचं जेवण बनवलं आणि ह्या मिरच्या फ्राय केल्या बेसनमध्ये. सगळ्यांनाच आवडतात घरात माझ्या. मिरच्याचे देठ थोडेसे कट केले आणि थोडे ठेवले आणि त्यातल्या ना सगळ्या मिरच्याचे मी आतमधले बिया काढून घेते. स्वच्छ आधी मिरच्या धुवून घेतल्या चांगल्या. आणि बिया शक्य होईल तेवढ्या का काढते, तर मला आणि माझ्या मुलाला ना स्टोनचा त्रास आहे. आता साधारण 1 वर्ष झालं, अजून ते परत जाळवलं नाही आहे. कारण माझाही स्टोन आहे, पडला नाही आहे. त्याचे स्टोन पडलेले 3 स्टोन होते त्याला, 3ही स्टोन पडलेले, पण परत त्याला स्टोन झाले. माझं ठीक आहे चला, पण मुलाला माझ्या एवढ्या लहान वयात स्टोन झाले ना, त्याचं मला खूप टेन्शन येतं की त्याला परत ह्या गोष्टी होऊ नये ना, म्हणून मला खूप काळजी घ्यावी लागते. पण असं बोलतात की एकदा ते स्टोन झाले ना की परत होतच राहतात, म्हणून थोडी मग भीती वाटते. तर मी जेवढं शक्य होईल ना तेवढं ह्या बिया काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर मग बेसनचं हे तयार केलं मिश्रण. म्हणजे अगदीच बेसिक असं टाकलं, त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा जास्त काय टाकलं नाही. बेसन पीठ, मीठ, मसाला, हळद आणि पाणी आणि थोडासा हिंग टाकला. एवढं सगळं व्यवस्थित टाकून घेतलं आणि ते खलवून छान घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये डीप मिरच्या करून त्या फ्राय करायला घेतल्या. इतक्या छान मस्त आणि कुरकुरीत मिरच्या झालेल्या ना, सगळ्यांना फार आवडल्या. तर आज मी दुपारीच 2 वेळेचं जेवण एक्स्ट्राचं बनवून ठेवलेलं, कारण संध्याकाळचं बिग बॉस बघायचं असतं वीकेंडला. जेव्हा बिग बॉस चालू झालं ना, तेव्हा 1-2 व्लॉगमध्ये मी बिग बॉसविषयी बोललेली. पण नंतर मग ना माझा पण त्या बिग बॉस शोमधला इंटरेस्ट कमी होत गेला. आणि मग थोडं घरी थोडं असं आजारी वातावरण वगैरे होतं, त्याच्यामुळे मला ते नीट बघणं पण होत नव्हतं. थोडंसं आपल्या घरात टेन्शनचं वातावरण असलं तर आपल्या तेवढा कुठल्या मनोरंजनच्या गोष्टीमध्ये लक्ष जात नाही, तसं झालेलं माझं. पण हा वीकेंडचा वार बघितला आणि खूप आवडला. रितेश देशमुख यांनी खूप छान मस्त क्लास घेतली सगळ्यांची. तुम्ही जर कोण बिग बॉस बघत असाल ना, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, ज्या लोकांना शिक्षा झाली ती योग्य झाली का, किंवा मग कसा गेम आहे ना तो, ज्यांच्याकडून आपल्याला जेव्हा ते लोक आतमध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, ते लोक पुढे जाऊन आता कसे खेळतायत आणि काय करतायत. बघू, अजून आहेत बरेच दिवस. पण त्यातल्या त्यात मला अभिजितला पुढे जाताना बघायचं आहे. अभिजित सावंतला मला जेन्युइनली तो खरंच खूप आवडतो आहे, त्याचा खेळ आवडतो आहे. तो जरी त्याला लोकांनी नावं ठेवत असली, त्याच्या ग्रुपमधल्या लोकांनी, तरी तो त्याच्या ग्रुपशी प्रामाणिक आहे, लॉयल आहे. हां, त्याचे काही मुद्दे चुकतात, पण माणूस म्हटल्यानंतर चुका होणारच ना, प्रत्येकाकडून होतात, आपल्याकडून होतात, तसे त्याच्याहीकडून होत असतील. पण मला त्याला पुढे जाताना पाहायचं आहे. आणि अर्थात आपल्या कोकणची मुलगी अंकिता वालावलकर, जी माझ्या तालुक्यातली आहे, तर तिलाही मला पुढे जाताना पाहायचं आहे. आणि मला वाटतं हे दोघं तर टॉप 5 मध्ये नक्कीच असतील. आय होप. बघू आपण पुढे काय होतं ते.
तर इथे बघा मी बेसनच्या घोळमध्ये बुडवून मिरच्या छान अशा मस्त कुरकुरीत फ्राय करून घेते आणि फ्राय करून झाल्यानंतर जेव्हा ते मी काढते ना तेव्हा ते मी टिश्यू पेपरवर काढते, जेणेकरून त्याच्यातलं सगळं जे एक्स्ट्रा ऑइल असेल ना ते पूर्ण निघून जाईल असं, आणि आपल्याला तेलकट पण वाटणार नाही त्या मिरच्या खाताना, आणि खूप छान आणि मस्त क्रिस्पी अशा झालेल्या. बाकी संडे म्हटल्यानंतर काय नेहमीचीच कामं असतात आणि मला तर वाटतं काय आपल्याला असंच जेव्हा सगळे लोक बाहेर जातात ना कामाला किंवा मुलं स्कूलमध्ये जातात ना तेव्हा थोडा तरी आराम आपल्याला भेटतो, पण जेव्हा सगळे घरी असतात ना तेव्हा मला वाटतं हाऊसवाईफला जराही आराम मिळत नाही. नेहमीचं काही ना काही चाललेलं असतं, हे करायचं आहे ते करायचं आहे, आठवड्याभराचं हे काम करायचं आहे ते आणायचं आहे. मग अगदीच स्वतः जरी आणायला जायचं नसेल ना तरी घरच्या लोकांना लिस्ट वगैरे बनवून द्यावी लागते किंवा सांगायला लागतं की हे घेऊन या ते घेऊन या, आणि या सगळ्यात दिवस कसा निघून जातो ना ते काहीच समजत नाही. तर माझा पण दिवस ना असाच असतो. संडे म्हटल्यानंतर हेक्टिक शेड्यूल असतं. संडे काय आणि सॅटर्डे काय, जेव्हा जेव्हा ह्या लोकांना सुट्टी असते ना तेव्हा घरातली कामं काही संपत नाही आणि जेवण वगैरे पण एक्स्ट्रा बनवून ठेवावं लागतं, कारण आपण रोज कसं सकाळी टिफिन वगैरे बनवतो, दुपारी थोडंसं बनवतो आणि संध्याकाळचं व्यवस्थित पूर्ण स्वयंपाक करतो. तर इथे मग 2 ते 3 वेळा चहा बनवा, मग सगळं जेवण बनवा, नाश्ता बनवा, असं सगळं चाललेलं असतं. पण माझ्या घरातली माणसं बरीच कोऑपरेटिव्ह आहे. मला जर कधी कंटाळ वगैरे आला आणि साधा खिचडी भात वगैरे जरी करते बोलली तरी कोणी काही बोलत नाही, जे ठीक आहे तू जे घालशील ते आम्ही खातो असं बोलतात. मग काय मुलांच्या कपड्यांना इस्त्री करायची होती जी मी सकाळीच केलेली, पण मग ती मला क्लिप ॲड करायला जमली नाही पहिलं, म्हणून आता शेवटला करते. यांच्या कपड्यांना इस्त्री वगैरे करायला लागते, खास करून शर्टला करावी लागते, आणि कारण थोडंसं ते चुरलेलं वगैरे होतं. आता तुम्हाला सांगू का, हे मी अगदी घाबरत हळूहळू करत होती, आणि कारण कसं आहे हे कपडे एवढे महाग आहेत ना, हे बघाल ना तर एवढे साधेसे कपडे आहेत, पण ह्या एका ड्रेसची म्हणजे मुलीच्या कपड्यांचे 2200 रुपये आणि मुलाच्या कपड्यांचे 2200 रुपये अशी किंमत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की 2 ड्रेसचे किती रुपये झाले. काय आहे, शर्ट, मुलीला स्कर्ट आहे, मुलाला पॅन्ट आहे, टाय आणि त्यांचा तो पट्टा, हे एवढं सगळं असं 2200 रुपयाला पडलं आहे मला. आणि हो, ब्लेझर आहे त्यामध्ये. पण इतकं म्हणजे मला तर वाटतं 2200 रुपयामध्ये माझं 1ली ते 10वीपर्यंतचे ड्रेस आले असतील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. खरंच किती शिक्षण पण किती महाग झालं आहे ना. ठीक आहे, पण आता काय मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शाळेत घातलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्याच लागणार आहेत आपल्याला. तरी बरं माझी दोन्ही मुलं हुशार आहेत आणि त्यामुळे मला जास्त त्यांच्या अभ्यासामागे जास्त लक्ष द्यावं लागत नाही. अर्थात लक्ष देते मी, पण ते लोक स्वतःच्या मनानेही तेवढाच अभ्यास करतात किंवा स्वतः स्कॉलर राहण्यासाठी किंवा पहिल्या 5मध्ये पहिल्या 2मध्ये येण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो, आणि तसं ते अभ्यासही करतात आणि येतातही. त्यासाठी माझ्या मुलांचे एफर्ट्स खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे अगदी रात्रीचं, मुलगा तर माझा तर 9वीला आहे, पण रात्रीचं अगदी 1-1, 1:30 वाजेपर्यंत तो अभ्यास करत असतो. तर मी पण त्याच्यासोबत जागी राहते. तर तो झोपत नाही आहे तर मला पण झोप नाही येत, पण तरी पण सकाळी उठून 5:30ला परत 6:30ला निघायचं, स्कूलमध्ये जायचं, परत दुपारी ट्युशनला जायचं. थोडासा वेळ त्याला भेटतो. त्याला ट्युशनला मी ह्याच वर्षी टाकलं आहे 9वीला गेल्यानंतर, नाहीतर गेले 8 वर्ष आणि त्याच्या आधीचे ज्युनियर सिनियर असं 9-10 वर्ष माझ्या मुलांनी ट्युशनचे पैसे माझे वाचवले आहेत. तर ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपली मुलं आपले जे पैसे जात आहेत ना त्यामागे मुलं जर व्यवस्थित मेहनत घेत असतील ना तर मग तेवढंसं काय आपल्याला वाटत नाही, पैसे गेल्याचं दुःख होत नाही. का नाहीतर मी असं कितीला तरी लोकांना बघितलं आहे की खूप महागच्या क्लासला वगैरे टाकतात मुलांना, खूप अगदी इंटरनॅशनल स्कूलमध्ये, CBSE बोर्डच्या स्कूलमध्ये असं टाकतात. अर्थात आईवडील काहीतरी विचार करूनच टाकत असतील की आपल्या मुलांना चांगलं योग्य शिक्षण मिळावं, पण मुलं तेवढं आईवडिलांच्या अपेक्षांना खरं उतरत नाहीत आणि त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष नसतो. बाहेर टवाळकी करणं किंवा मग दिवस त्या गेममध्ये बुडून बसणं मोबाईलच्या, असं सगळं चाललेलं असतं. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईकही करा. बाय, काळजी घ्या.